मित्रांनो, पुरावा ही दाव्यामधील अशी बाब आहे आणि कायद्यामधील अशी संकल्पना आहे की वादी असो किंवा प्रतिवादी असो, प्रत्येक पक्षकाराला त्याची बाजू सिद्ध करण्यासाठी पुरावा हा द्यावाच लागतो। मग पुरावा काय द्यायचा, पुरावा किती प्रकारे देता येतो आणि पुरावा कोणत्या स्टेजला द्यायचा असतो, या सर्व बाबींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये। मित्रांनो, तुमच्या दाव्यामध्ये आणि तुम्ही प्रतिवादी असाल तर तुमच्या म्हणण्यामध्ये तुम्ही ज्या बाबी नमूद केलेल्या असतील त्या बाबी लक्षात घेत कोर्ट मुद्दे काढतात आणि त्या मुद्द्यांमध्ये ज्या पक्षकारावर तो मुद्दा सिद्ध करण्याची जबाबदारी ठेवलेली असते त्या पक्षकाराने ते मुद्दे सिद्ध करायचे असतात। आणि निश्चितच ज्यावेळेस एखादा पक्षकार असा मुद्दा सिद्ध करतो त्यावेळेस तो पक्षकार पुरावा देत असतो। पुराव्याचे साधारणपणे परंतु मुख्यत्वे करून तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा म्हणजेच ओरल एव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असे दोन प्रकार पाहण्यास मिळतात। दोन्ही प्रकार आपण एका उदाहरणामधून समजावून घेऊयात। कागदोपत्री पुरावा आपण त्यावेळेस देतो ज्यावेळेस आपल्याकडे आपल्या कथनाबद्दल कागदपत्रे उपलब्ध असतात। जसे की समजून चालूयात की वादीने आता नुकतेच हद्द कायम मोजणी करून घेतलेली आहे। या हद्द कायम मोजणी नकाशामध्ये प्रतिवादीने केलेले अतिक्रमण स्पष्टपणे दिसत आहे। मग वादी कोर्टासमोर एक अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा दावा दाखल करतो आणि त्यामध्ये हा नकाशा पुरावा म्हणून दाखल करतो। तर या ठिकाणी या नकाशाला आपण कागदोपत्री पुरावा असे म्हणतो। तोंडी पुरावा म्हणजे काय हेही समजावून घेऊयात। तोंडी पुरावा हा त्याच्या नावाप्रमाणे तोंडीच दिला जातो। म्हणजेच एखाद्या व्यक्तीला पुरावा देताना तो तोंडी कथनांच्या आधारे द्यायचा असेल तर त्या व्यक्तीला जी साक्ष द्यायची आहे ती साक्ष ती व्यक्ती सरतपासाच्या म्हणजेच पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रामधून कोर्टासमोर सादर करत असतो आणि याला आपण तोंडी पुरावा असे म्हणतो। याचे उदाहरण म्हणजे समजा की वादीची एखाद्या प्रॉपर्टीमध्ये वहिवाट आहे परंतु प्रतिवादी वादीची वहिवाट नाकारत असेल तर मात्र वादीस त्याच्या शेतीलगतच्या शेतकऱ्यांचा तोंडी पुरावा कोर्टासमोर द्यावा लागेल, कारण तो साक्षीदार किंवा लगतच्या शेतकऱ्यालाच माहिती असते की ती शेती कोण वहिवाटतो किंवा कोण कसतो। मग कोर्टामध्ये तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा असे दोन प्रकारचे पुरावे मुख्यत्वे करून आपण देतो। आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की पुरावा कधी आणि कसा द्यायचा असतो। समजून चालूयात की वाटपाच्या दाव्यामध्ये कोर्टाने असा मुद्दा काढला की दावा मिळकत ही वादीची वडिलोपार्जित मिळकत आहे का असे वादी सिद्ध करतो का, तर हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी वादीस त्याच्या आजोबांच्या पंजोबांच्या काळापासूनचे जुने सातबारा उतारे तसेच जुने फेरफार उतारे पुरावा म्हणून दाखल करावे लागतील की ज्यामध्ये दावा मिळकत पंजोबांपासून आजोबांपासून तुमचेपर्यंत म्हणजेच वादीपर्यंत कशी आली हे लक्षात येते। आणखीन एक उदाहरण पाहूयात की अतिक्रमणाच्या दाव्यामध्ये कोर्टाने असा मुद्दा काढला की प्रतिवादीने अतिक्रमण केलेले आहे असे वादी सिद्ध करतो का, तर हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे वादीस झालेल्या हद्द कायम मोजणीचा नकाशा कोर्टासमोर पुरावा म्हणून दाखल करावा लागेल की ज्यामध्ये प्रतिवादीने केलेले अतिक्रमण हे स्पष्टपणे दिसत आहे। आता अगोदर पाहिलेल्या उदाहरणामधून तोंडी आणि कागदोपत्री पुरावा म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आले असेलच। आता पाहूयात की पुरावा नक्की कधी द्यायचा असतो। साधारणपणे ज्यावेळेस वादी एखादा दावा दाखल करतो किंवा प्रतिवादी वादीच्या दाव्यास कैफियत देतो त्यावेळेस आपल्या दाव्यास किंवा आपल्या कैफियतीला पाठिंबा म्हणून कागदपत्रांच्या यादीने कागदपत्रे दाखल करीत असतात। हा देखील एक स्वरूपाचा पुरावाच आहे, परंतु या कागदोपत्री पुराव्यास दुजोरा देण्यासाठी तोंडी साक्ष दिली जाते आणि अशी तोंडी साक्ष कधी दिली जाते हे देखील पाहणे गरजेचे आहे। बघा, कोर्ट ज्यावेळेस मुद्दे काढतात त्यानंतर ते सिद्ध करण्यासाठी प्रथम वादी तोंडी पुरावा देतो आणि त्यानंतर प्रतिवादी त्याचा पुरावा देतो। म्हणजेच कोर्ट ज्यावेळेस मुद्दे काढतात त्यानंतरची जी स्टेज असते ती म्हणजे पुरावा देण्याची स्टेज असते। आता आणखीन एक प्रश्न की आपल्या दाव्यामध्ये आपण कोणता पुरावा द्यायचा असतो। हा प्रश्न एखाद्या पक्षकाराला पडणे साहजिक आहे की कोर्टासमोर कोणता पुरावा द्यावा, तर यासाठी मी दोनच महत्त्वाच्या बाबी सांगेन। एक तर कोर्टासमोर तो पुरावा द्यावा की जो तुमच्या केसशी तुमच्या दाव्याशी किंवा तुमच्या म्हणण्याशी संबंधित असेल आणि ज्यामुळे तुमच्या दाव्यास किंवा तुमच्या म्हणण्यास बळकटी येईल, आणि दुसरे म्हणजे पुरावा असा द्यावा की ज्यामुळे कोर्टाने जे मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी वादीवर किंवा प्रतिवादीवर ठेवलेली आहे ते मुद्दे सिद्ध होतील। थोडक्यात सांगायचे झाले तर पुरावे आपल्या केसशी निगडीत आणि आपली केस सिद्ध होईल असे असावेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्टामध्ये आपल्या दाव्यामध्ये पुरावा कसा द्यायचा असतो, कधी द्यायचा असतो, पुराव्याचे किती प्रकार आहेत याबाबतची माहिती आपण सोप्या शब्दामध्ये घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।